छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालाय। पैठणच्या विहामांडवा इथं नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। विहामांडवा इथं रात्रभर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय आणि त्यामुळे अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी भागामध्ये रात्री तुफान पाऊस झालाय। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा हा पूर्णपणे पाण्यात गेलाय। शेतात साठलेल्या पाण्यामधून हा कांदा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। केवळ कांदाच पाण्यात वाहून गेला नाहीये, तर शेतकऱ्यांची मेहनत देखील पाण्यामध्ये वाहून गेली आहे। 13 सप्टेंबर तर जिल्ह्यामध्ये तुफान पावसानं थैमान घातलेलं आहे। आपेगाव येथील गोदावरीची पाणी पातळी ही देखील वाढलेली आहे। त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। पैठणच्या हर्षी शिवारात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे। हर्षी परिसरातील तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील पिकामध्ये हे पाणी शिरलंय। दरम्यान काही ठिकाणी पाण्यात अतिधाडस करत नागरिकांनी वाहनं देखील टाकलेली आहेत। हर्षी बुद्रुक गावामध्ये रात्री ठीक 7 ते 8च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि ऊस पीक असेल, त्यानंतर कांदा पिकं असतील, मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। पैठण तालुक्यात हर्षी गावातून रात्री खूप भयंकर पाऊस झाला। म्हणजे असंख्य शेती या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे। या ठिकाणी विहिरी पाण्या पडल्यात, कपाशी पाण्यात आहे। याचे शासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करावी ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती। तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावामध्ये देखील अतिवृष्टी झाली आहे। पैठण तालुक्यातल्या एकूण 10 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळामध्ये 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढची बातमी आहे जालन्यामधून। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्यामुळे मांगणी नदीला पूर आलेला आहे। घगुर्डे, हदगाव, नालेवाडी या गावाला पाण्याचा विळखा पडलाय। तर मांगणी नदीला पूर आल्यामुळे नालेवाडी इथले लाकूड तोडीसाठी आलेलं आदिवासी कुटुंब हे रात्रीपासूनच शेतात अडकून पडलंय। तहसील प्रशासनानं या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मदत कार्य पथक हे पाठवलं असल्याची माहिती ही आता समोर येते। तर जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आलेत। या वर्षात पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडलेले असून धरणामधून 1,13,184 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे हे देखील उघडण्यात आलेत। तर हे दरवाजे 4.5 फूट पर्यंत उघडण्यात आलेले आहेत। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 3 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। परिणामी गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली असल्यामुळे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे 19 दरवाजे हे अर्ध्या मीटरनं उघडलेत। सध्या धरणामधून 81,224 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे विसर्ग हा वाढवण्यात येणार असल्याची शक्यता ही आता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसानं अगदी झोडपून काढलंय। टेंभुर्णी, हापसापूर, हट्टा, बोरी, सावंत, कुडाळा या गावांसह काही महसुली मंडळांमध्ये देखील जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय। टेंभुर्णी या गावाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याचं पाणी हे गावात शिरल्यामुळे गावातील काही भागाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। अनेकांच्या घरामध्ये देखील पावसाचं पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य हे पूर्णपणे भिजून गेलंय। तर काही घरांची सध्या पडझड झाल्याची माहिती ही समोर येते। पुढची बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय। तेरणा नदीला यामुळे पुराचा धोका निर्माण झालाय। तेरणा धरण अगोदरच पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदी परिसरातील अनेक रस्ते हे देखील बंद आहेत। पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना हे आता प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। तर तेरणा नदीकाठावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, यांनी पाहूयात।
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे जिल्ह्यातला महत्वाची नदी असलेल्या तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय। तेरणा धरण क्षेत्रात हा पावसाचा जोर रात्रभर पाहायला मिळालाय। सुरुवातीलाच तेरणा धरण 100% क्षमतेनं भरलं होतं आणि रात्री झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। या पाण्यामुळे तेरणेला जे पात्र आहे ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रशासनाकडनं संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण तेरणा नदीच्या पात्राच्या जवळ आहोत आणि हेच तो तेरणा प्रकल्प आहे की तो ओसंडून वाहतोय आणि ही तेरणेचं जे पात्र आहे ते दुतडी भरून वाहताना पाहायला मिळतोय। जे पात्र तेरणा खालच्या बाजूची जी गावं आहेत त्यामध्ये अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे पर्यायी रस्त्याचा वापर करावा अशा सूचना देखील प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत। रात्रभर झालेल्या पावसामुळे शेती पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे जिल्ह्यातलं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसणार आहे। प्रशासनाकडनं पुराचा धोका लक्षात घेता पर्यायी व्यवस्था जी काय आहे त्याचा विचार केला जातोय। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तेर। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटा